नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 1 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, रंजन कोळंबे सरांचे जे अर्थशास्त्र पुस्तक आहे त्याची रिव्हिजन चालली आहे. त्यातला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि चॅप्टर तिसरा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. हा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे. ओके, संकल्पना समजून घ्या, कारण याच धड्यावर बरेच संकल्पना पुढच्या अवलंबून आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हणलं जातं. याच्यामध्ये मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट म्हणून. तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कळण्यासाठी काही मूलभूत संकल्पना समजणे गरजेचं आहे. त्याच्यात राष्ट्रीय उत्पन्न या शब्दलेखात दोन शब्द आहेत, राष्ट्रीय आणि उत्पन्न. अर्थशास्त्रात शब्दांचा विशिष्ट अर्थ आहे. आता उत्पन्न म्हणजे काय? ओके, मिनिंग ऑफ इन्कम. तर आपल्या विविध स्रोतामधून उत्पन्न मिळते, जसं की मजुरी, पगार, व्याज उत्पन्न, इतरांकडून मिळालेली देणग्या इत्यादी. ओके, तर उत्पन्न तुम्हाला समजलं असेल. उत्पन्न म्हणजे काय? आपण जी मजुरी करतात त्यानंतर पगार येतो महिन्याला काहींचा, तर व्याज उत्पन्न झालं, तर इतरांकडून मिळालेली देणग्या, याला काय आपण म्हणतो? स्वतःचे उत्पन्न म्हणतो, त्यालाच इन्कम म्हणलं जातं. काही प्रकारचे उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला काम करावे लागते. ओके, ह्या ठिकाणी देणग्या, मजुरी, पगार हे काय आहेत? उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. त्यावरून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन गटात विभाजन केले जाते. एक म्हणजे घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. सुरुवातीला उत्पन्न म्हणजे समजलं असेल तुम्हाला, जे आपल्याला इन्कम भेटतो काहीतरी काम केल्यानंतर, किंवा व्याज उत्पन्न असतं काहींना भेटलेल्या देणग्या. तर अशी उत्पन्न काढलं जातं ते घरापुरतं किंवा एका व्यक्तीचं उत्पन्न असतं. त्याचप्रमाणे देशाचं उत्पन्न असतं. सर्व स्रोतामधून राष्ट्राला किती फायदा झाला आयात निर्यातमधून, तर त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या असतात. आता याचे दोन्ही बाजूमध्ये केलेलं आहे, एक घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. आता घटक उत्पन्न फॅक्टर इन्कम म्हणलं आता, याच्यामध्ये काय येतं? भूमी, श्रम, भांडवल, उद्योगता हे चार घटक याच्यामध्ये येतात. उत्पादन संस्था, प्रोडक्शन युनिट म्हणलं तर या घटकाच्या सहाय्यातून वस्तू व सेवांचे उत्पादन करताना या घटकांच्या मालकांना त्याची किंमत अदा करतात. आता ही किंमत उत्पादन संस्थांसाठी घटक खर्च असते, तर घटक मालकासाठी घटक उत्पन्न यावरून असते. याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे? एक म्हणजे भूमी, श्रम आणि भांडवल आणि उद्योगता. यातून जे उत्पन्न मिळते त्याला घटक उत्पन्न म्हणलं जातं. त्यानंतर काही गैर घटक उत्पन्न सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहून त्यासाठी गैर घटकांमध्ये भेट देणगी असतात, डोनेशन असतं, धार्मिक देणगी असतात, कर असतं, दंड असतं. हे काही गैर घटक उत्पन्न आहेत. हे महत्त्वपूर्ण समजून घ्या. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय म्हणजे काय? मिनिंग ऑफ नॅशनल. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात राष्ट्रीय शब्दाचा अर्थ समजण्यासाठी पुढील दोन संकल्पनांचा अर्थ समजणं गरजेचं आहे. एक म्हणजे आर्थिक क्षेत्र आणि निवासी व्यक्ती म्हणून. त्यातील पहिलं म्हणजे आर्थिक देशांतर प्रक्षेत्र. आता आर्थिक सांगितलं या ठिकाणी प्रक्षेत्र म्हणजे इकॉनॉमिक टेरिटरी, आणि देशांतर्गत सांगितले म्हणजे एका देशात, भारताच्या देशात जसं भारत आहे तसं देशांतर्गत. त्याच्यामध्ये कोण कोण येतं हे पण समजून घ्या. सुरुवातीला डेफिनेशन समजून घ्या. संयुक्त राष्ट्रांनी सांगितली या ठिकाणी की आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे देशाच्या सरकारमार्फत प्रशासित केला जाणारा असा भौगोलिक प्रदेश ज्याच्यामध्ये व्यक्ती, वस्तू आणि भांडवलाचा काय असतो? मुक्त प्रवाह असतो. म्हणजे भारतामध्ये उदाहरणार्थ समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भारत घ्या. भारताच्या देशांतर्गत जे उत्पन्न होतं ते भारतीयचे उत्पन्न म्हणलं जातं किंवा देशांतर्गत उत्पन्न म्हणलं जातं. आता त्यानंतर दुसरं सांगितलं या ठिकाणी की याच्यामध्ये कोण भारताचे भौगोलिक क्षेत्रातले येणारे सर्व, त्यानंतर भारताचे परदेशातील दूतावास, एम्बॅसीज म्हणलं जातं, संबंधित सरकारी कार्यालय, भारताचे सर्व परदेशी दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संघटनाची कार्यालय याच्यामध्ये येतात. नंतर आता पॉईंट वाईज सांगितले की पुढील बाबीचा याच्यामध्ये समावेश होतो. भारताचे भूप्रदेश, सागरी प्रदेश, नंतर भारतीय निवासींची मालकीची व इतर दोन किंवा अधिक देशांतर्गत वापरली जाणारी जहाजे, विमाने उदाहरणं दिली या ठिकाणी. त्यानंतर तिसरं म्हणजे भारतीय निवासींची मालकीची आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात कार्य करणारी मासेमारी जहाजे, तेल, वायू उत्खनन म्हणजे इत्यादी. नंतर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात निर्माण होणाऱ्या सर्व उत्पन्न मिळून ते देशांतर्गत उत्पन्न समजले जाते. समजून घ्या, एका देशाच्या सर्व भागांनी मिळून होणारे उत्पन्न म्हणजे काय? देशांतर्गत उत्पन्न समजलं किंवा ते देशाचे उत्पन्न समजलं जातं. जसं एखाद्या कुटुंबात समजून घ्या, एक कुटुंब सर्व क्षेत्रातून जेवढं उत्पन्न कमवतो त्या कुटुंबाचं आपण काय म्हणतो? ते कुटुंबाचं काय उत्पन्न आहे. त्याचप्रमाणे देशाचं सुद्धा असतं. देशाचं जे सर्व भागांनी जे मिळतं, इन्कम भेटतो, त्याला त्या देशांतर्गत उत्पन्न म्हणलं जातं. ओके, देशाच्या टेरिटरीच्या आत म्हणजे बाउंड्रीच्या आत जेवढं उत्पन्न केलं जातं त्याला ते देशांतर्गत उत्पन्न समजलं जातं. आता दुसरा पार्ट आपण पहिला की देशांतर्गत क्षेत्र, नंतर निवासी व्यक्ती संदर्भात आपण पाहू. आता दोन मार्गाने उत्पन्न समजलं जातं. रेसिडेंट. आता निवासी संन्यास नागरिक या संज्ञेपेक्षा भिन्न आहे. देशात राहणाऱ्या अशा सर्व व्यक्ती व संस्था ज्याचे आर्थिक संबंध त्या देशात आहेत त्यांना त्या देशाचे निवासी असे समजले जाते.
त्यामध्ये देशाचे नागरिक तसेच देशात राहणारे परकीय व्यक्ती अधिक काळासाठी राहणाऱ्या यांचा दोघांचाही याच्यामध्ये समावेश होतो. परकीय व्यक्तीसुद्धा आणि अधिक काळ राहणारे सुद्धा. देशाचे नागरिक त्या देशाचा निवासी असेल किंवा नसेलही, उदाहरणार्थ परदेशी नागरिक भारतात राहून एखाद्या आर्थिक प्रक्रियेत सहभागी असेल तर त्याला भारताचा निवासी समजलं जाईल. तसेच भारताचे नागरिक परदेशात राहून तिथे एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल तर तो त्या देशाचा निवासी म्हणून गणला आहे, म्हणजे भारतात मानला जात नाही. जर भारताच्या एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, उदाहरणार्थ टाटांचं समजा एखाद्या अमेरिकेत त्यांचा बिझनेस असेल किंवा इंग्लंडमध्ये असेल, त्या ठिकाणी जेवढं उत्पन्न होतं त्या देशाचं ते आर्थिक उत्पन्न समजलं जातं किंवा त्याची गणना त्या देशामध्ये केली जाते. ओके. आणि परदेशी व्यक्तीचे भारतात जर इकॉनॉमिक इंटरेस्ट असेल किंवा त्यांचे बिझनेस असतील तर ते उत्पन्न निघतं ते देशातच गणलं जातं आपल्या. त्यानंतर निवासी या संकल्पनेचा महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. निवासीमध्ये व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश होतो. देशाच्या निवासीमध्ये भारताचे नागरिक तसेच परकीय यांचा सुद्धा समावेश होतो. त्यानंतर भारतात कार्यरत असलेले परदेशी दूतावास, आंतरराष्ट्रीय संस्थेचे कार्यालय भारतात निवासी नसतात, मात्र त्यांचे काम करणारे परकीय तसे भारतीय व्यक्ती भारताचे निवासी याच्यामध्ये येतात. निवासी शब्दाचा अर्थ पाहतोय आपण. जे कामगार सकाळी सीमा पार करून दुसऱ्या देशात कामासाठी जातात मात्र संध्याकाळी परत येतात, उदाहरणार्थ नेपाळमध्ये काम करणारे भारतीय, त्यांना भारताचे निवासी समजले जाईल. नेपाळ नाही, नेपाळचेही नाही जर त्यांचे आर्थिक काम नेपाळमध्ये असले तरी. त्यात निवासी संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ देशाच्या उत्पन्नाच्या संकल्पनेत निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश याच्यामध्ये होतो. आता त्याचे काही पॉईंट आहेत ते पाहू आपण. मध्यवर्तीय वस्तू विरुद्ध अंतिम वस्तू, इंटरमिजिएट प्रोडक्ट वर्सेस फायनल प्रोडक्ट म्हणून. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी मध्यवर्ती वस्तू तसेच अंतिम वस्तू या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आता आपण निवासीमध्ये दोन पाहिले, देशांतर्गत उत्पन्न एक पाहिलं आणि दुसरं म्हणजे निवासी उत्पन्न. त्यानंतर दुसरं एक संकल्पना आहे आता पुढची उत्पन्नानंतर, मध्यवर्ती वस्तू विरुद्ध अंतिम वस्तू म्हणजे इंटरमिजिएट प्रोडक्ट वर्सेस फायनल प्रोडक्ट. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न गणनेमध्ये मध्यवर्ती वस्तू तसेच अंतिम वस्तू या संकल्पना समजून गरजेचं. आता हे संकल्पना आहेत आपण पाहू. पहिली मध्यमवर्ती वस्तू म्हणून इंटरमिजिएट प्रोडक्ट. आता संकल्पना बघा, एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू समजतात. म्हणजे एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीकडून जे विक्रीसाठी घेतलं असतं त्या सर्व खरेदी केलेल्या वस्तूंना काय म्हणतात, मध्यवर्ती वस्तू. उदाहरणार्थ पीठ विक्री करण्या गिरणीने विकत घेतलेला गहू गिरणीसाठी मध्यवर्ती वस्तू असेल. गिरणीमध्ये गहू दळून पिठाच्या स्वरूपात तो पुन्हा विकला जाईल. गिरणीने विकत घेतलेल्या इतर बाबी उदाहरणार्थ वीज, पॅकेट, मटेरियल यासुद्धा त्याच्यामध्ये येतात. कन्सेप्ट समजली. मध्यवर्ती वस्तू म्हणजे समजा एखाद्या कंपनीचं प्रोडक्शन, ती वस्तू त्यांनी घेतली विकत, त्यांनी तयारी केली तर दुसऱ्या कंपनी ती विक्रीसाठी घेतली असेल तर दुसरी कंपनीसाठी ती काय असणार आहे, मध्यमवर्ती वस्तू, कारण ते पुढे जाऊन ती विकणार आहे. ओके. त्यानंतर तिसरं म्हणजे अंतिम वस्तू फायनल प्रोडक्ट. तर अशा सर्व वस्तू व सेवा ज्याची खरेदी उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी केली जाते मात्र पुनर्विक्रीसाठी नाही, त्यांना अंतिम वस्तू समजलं जातं. संकल्पना समजून घ्या. अशा सर्व वस्तू व सेवा, गुड आणि सर्व्हिसेस म्हणलं तर ज्या खरेदी उपभोगासाठी केल्या जातात पण त्याची पुनर्विक्री केली जाते का नाही, त्याला फायनल किंवा अंतिम वस्तू म्हणलं जातं, फायनल प्रोडक्ट. त्यामध्ये घरगुती वापरासाठी खरेदी केलेल्या वस्तू तसेच उत्पादन संस्थेने खरेदी केलेल्या यंत्रणे, उपकरणे, फर्निचर याच्यामध्ये समावेश होतो. आता उदाहरणासाठी पिठाच्या मूल्यात गव्हाचे मूल्य अंतर्भूत असते. आपण जर पीठ तसेच गव्हाच्या मूल्याची बेरीज केली तर दुहेरी गणना होईल. मग ते टाळण्यासाठी काय केलं जातं, फायनल प्रोडक्ट घेतलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फायनल प्रोडक्टच घेतलं जातं, इंटरमिजिएट धरलं जात नाही. समजलं, एखाद्या शेतकऱ्याकडून गहू घेतला एखाद्या कंपनीने, त्याचं पिठात रूपांतर केलं, पिठापासून त्यांनी काय केलं, सेल करायला सुरुवात केली. तर काय होतं, सुरुवातीला गहूचं मूल्य धरलं तर नंतर पिठाचं धरलं. याच्यामुळे काय दुहेरी गणना होते. तर दुहेरी गणना टाळण्यासाठी एकदाच फायनल प्रोडक्टचं घेतलं जातं. जे पीठ आहे फायनलचं, जे पॅकेजिंग निघतं तर तेच फायनल धरलं जातं, गहूला कॅल्क्युलेट केलं जात नाही. आता मूल्यवर्धित संकल्पना आहे, कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन म्हणलं जातं. मूल्य वाढलं जातं. ओके. ती GDP मध्ये मोडलं जातं किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, ते महत्त्वाची संकल्पना आहे. तर ती पण पाहू आपण. मूल्यवर्धीची संकल्पना समजण्यासाठी आधीची पिठाच्या गिरणीचे उदाहरण देण्यात, या गिरणीने 10,000 रुपये किमतीचा गहू विकत घेतला. ओके. गिरणी मालकाने समजा, तर गिरणी मध्यवर्ती खर्च असेल तर समजा गहू हा गिरणीचा एकमेव खर्च आहे. जर गिरणीने गहू दळून तयार केलेले पीठ 12,000 रुपयाला विकले तर 12,000 हे गिरणीचे काय झालं, प्रधान मूल्य झाले, व्हॅल्यू आउटपुट धरलं जातं. पण गिरणीचे मूल्यवर्धित किती, 2,000 आहे. म्हणजे 10,000ला घेतला आणि 12,000ला विकला, त्याचे मूल्यवर्धित किती आहे, 2,000 आहे. ते प्रदात मूल्यातून मध्यवर्ती खर्च वजा करून काढले जाते. समजा ह्या ठिकाणी पाहू शकता, मूल्यवर्धित वजा प्रदात मूल्य म्हणजे काय, सुरुवातीला विक्री किती गेली, समजा उदाहरणार्थ जे पीठ तयार केलं ते कितीला विकलं आहे, तर 12,000ला विकलं. आणि मध्यवर्ती खर्च किती होता, सुरुवातीला हा 10,000 खर्च होता, 2,000 रुपये काय झाले, त्याच्यामध्ये मूल्यवर्धित झाले. एकच वस्तू फक्त जास्त किमतीला गेलेली, त्याला काय म्हणलं समजलं जातं, मूल्यवर्धित वस्तू. त्यानंतर दुसरी
त्याला दुसरी एक नाव आहे बघा, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन और मार्केट प्राईस म्हणून सुद्धा म्हणलं जातं. दोन संकल्पना एकाच नावाने आहेत. संकल्पना एकच आहे पण दोन नाव आहेत त्याला. ओके, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस म्हणून GVAMP म्हणलात. मार्केट प्राईस, MP म्हणजे काय, मार्केट प्राईस. त्यानंतर दुसरं स्थूल विरुद्ध निव्वळ, त्याला दुसरं एक नाव आहे ग्रॉस वर्सेस नेट उत्पन्न किंवा इन्कम म्हणलं जातं. आता स्थूल उत्पन्न, ग्रॉस इन्कम आणि नेट इन्कम या संकल्पना समजून घेऊ. वस्तू व सेवांच्या उत्पन्नासाठी यंत्रे, नंतर उपकरणे, इमारती यासारख्या भांडवली मालमत्तेचा वापर केला जातो. मालमत्तेचे जीवनकाल मर्यादित असतो. उदाहरणार्थ कारखान्यातील मशीन 10 वर्षासाठी चांगली असू शकते, त्यानंतर ती बदलावी लागते. म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरल्यामुळे मालमत्तेची झीज होते. अशा झीज स्थिर भांडवलाला काय म्हणलं जातं, घसरा म्हणलं जातं, डेप्रिशिएशन म्हणलं जातं. घसरा समजलं, एखादी वस्तू समजा तयार केलेली असेल कंपनी, ती फक्त 10 वर्षासाठीच असते, त्यानंतर ती निकामी होते. तर त्यानंतर ती ही काय म्हणलं जातं, एक झीज म्हणली जाते किंवा घसरा म्हणलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये डेप्रिशिएशन म्हणलं जातं. ओके, हे पण संकल्पना याच्यामध्ये उत्पन्नामध्ये येते. त्यानंतर घसरा वजा न करता मूल्याची मूल्यवर्धित स्थूल घसरा वजा न करता जर डेप्रिशिएशन जर वजा नाही केली, ते मूल्यवर्धितीला स्थूल मूल्यवर्धित असे म्हणलं जातं. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणलं जातं. तो तुमचा जो खर्च आहे, समजा वेस्टेज होणार 10 वर्षानंतरचा, त्यानंतर तर ते सुद्धा त्याच्यामध्ये धरलं जातं. जर ते नाही धरलं, ओके, घसरा वजा केल्यास आपण जर काय त्याला काय म्हणलं जातं, नेट व्हॅल्यू ॲडेड म्हणलं जातं. ओके, त्या ठिकाणी दिले की निव्वळ मूल्यवर्धित बरोबर स्थूल मूल्यवर्धित वजा घसरा म्हणून. आता दुसरी एक संकल्पना म्हणजे बाजारभाव विरुद्ध घटक किंमत, मार्केट प्राईस वर्सेस फॅक्टर कॉस्ट किती. संकल्पना आहे त्या, खरेदीदार ज्या किमतीला उत्पादन संस्थेकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतात त्या किमतीला बाजारभाव म्हणलं जातं, मार्केट प्राईस म्हणलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही बाजारात गेल्यानंतर जी वस्तू खरेदी करता त्याला काय म्हणलं जातं, बाजारभावाची किंमत म्हणली जाते. ओके, त्यानंतर घटक किंमत म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या सर्व घटकांना प्राप्त होणारा एकूण परतावा म्हणजे काय, घटक खर्च. ओके, हे तर समजलं असं. खाली आपण डेफिनेशन सुद्धा पाहणार आहे. ह्या ठिकाणी याच्यामध्ये येतं, याच्यामध्ये काय येतं, एक मिनिट. ओके, याच्यामध्ये खंड, मजुरी, व्याज, नफा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मात्र घटक किंमत म्हणजे काय, बाजारभाव नव्हे. कारण वस्तू सेवा खरेदी अप्रत्यक्ष करामुळे बाजारभाव वाढतो, तर अनुदानामुळे ते काय होतं, कमी होतं. म्हणून बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा केल्यास आणि अनुदान मिळवल्यास त्याच्यामध्ये येणाऱ्या किमतीला घटक किंमत म्हणलं जातं, फॅक्टर कॉस्ट म्हणलं जातं. आता जी बाजारभावात किंमत भेटते आपल्याला, ती तुम्हाला सर्व माहिती सर्व टॅक्समधून येते किंवा जे इतर खर्च असेल तर ते सर्व खर्च मिळून काय होते, ती किंमत येते. एखादा साबण असेल तो 10 रुपयाला भेटतो तुम्हाला किंवा 30 रुपयाला भेटतो, तर त्याच्यामध्ये टॅक्ससुद्धा म्हणजे टॅक्ससुद्धा टाकून येतं. ओके, जर ते टॅक्स काढला आपण आणि त्याच्यामध्ये जर अनुदान भेटलं सरकारमार्फत, जे अनुदान आहे कमी किमतीला विकणारा, तर ते जर त्याच्यामध्ये ॲड केलं तर त्याला काय म्हणलं तर फॅक्टर कॉस्ट म्हणलं, ते सुरुवातीला येणारा खर्च म्हणला त्याला. आता घटक किंमत बरोबर बाजारभाव वजा अप्रत्यक्ष कर प्लस अनुदान हा घटक किंमत निघते एखाद्या गोष्टीची. आता यासाठी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. घटक किंमत म्हणजे काय, सुरुवातीला हे समजून घ्या. एखादी वस्तू आहे समजा बाजारभावाप्रमाणे ती कितीला विकती, एक्झाम्पल म्हणून 10 रुपयाचं साबण आहे, त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष कर किती, समजा 2 रुपये, तो जर वजा केला आपण, ओके 2 रुपये, आणि त्याच्यामध्ये सरकारमार्फत एक अनुदान भेटतं, समजा 1 रुपया अनुदान एवढे भेटते त्याला, 1 रुपया किंवा 3 रुपये धरा, आणि ते धरून ओके याच्यामध्ये वाजा, म्हणजे 10 वजा 2 किती 8 प्लस ही 1, तर हे काय झालं, फॅक्टर कॉस्ट झाली 9 रुपये त्याची. ओके, 10 रुपये फक्त काय बाजारभावाची किंमत सर्वात जास्त असते, हे लक्षात घ्या या ठिकाणी. त्यानंतर देशांतर्गत, ओके, त्यांच्या देशांतर्गत उत्पन्नाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणून हे समजून घ्या. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात अनेक उत्पादन संस्था कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्थेच्या मूल्यवर्धनाची एकूण म्हणजे काय, देशांतर्गत उत्पादन, डोमेस्टिक प्रॉडक्ट. पुन्हा एकदा ऐका, तुम्हाला समजलं असेल. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे एखाद्या देशाच्या बाउंड्रीमध्ये, टेरिटरीमध्ये अनेक उत्पादन संस्था असतात, कंपन्याद्वारा किंवा विविध सोर्स असतात, आज सर्व कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्थेच्या मूल्यवर्धीची एकूण म्हणजे काय, जे मूल्यवर्धित असते किंमत, समजा 12 रुपयाचं सामान होणार, ते सर्व मिळून काय, देशांतर्गत मूल्यवर्धीची एकूण म्हणजे काय, देशांतर्गत उत्पादन, डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणलं त्याला. त्याच्यापैकी एक पहिली संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईस, GDP ॲट मार्केट प्राईस. तर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थेच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धनाची बेरजेला स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणलं जातं. समजून घ्या, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे बाउंड्रीमध्ये सर्व उत्पादन संस्थेच्या एका वर्षातील बाजारभावाच्या मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धित बेरजेला GDP मार्केट प्राईस म्हणलं जातं. म्हणजे एका वर्षाच्या आत सर्व मोजलं जातं त्याला GDP म्हणलं जातं. कोणतं मूल्यवर्धित वस्तू, आपण मूल्यवर्धित संकल्पना पाहिली, नेट व्हॅल्यू ॲडिशन या ठिकाणी पाहू शकता.
निव्वळ म्हणलं आता. आणि व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय, मूल्यवर्धित, हे आपण पाहिले आताच. ओके, आता ह्या ठिकाणी समजण्यासाठी त्यांनी खाली दिली की GDP मार्केट प्राईस किती, त्याच्यातून घसरा वजा केला तर नेट मिळतं. NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मार्केट प्राईस. याच्यामध्ये अप्रत्यक्ष वजा जर केला आपण, GDPमधून जर अप्रत्यक्ष कर वजा केला, त्याच्यामध्ये अनुदान टाकले ते GDP फॅक्टर कोस्ट निघते. आपण पाहिलं फॅक्टर कोस्ट. ओके, ह्या ठिकाणी फॅक्टर कोस्ट पाहिली होती आपण. त्याला दुसरा एक शब्द म्हणजे घटक किंमत म्हणलं आता मराठीमध्ये त्याला. काय, घटक किंमत या ठिकाणी फॅक्टर कोस्ट म्हणजे काय. आणि फॅक्टर कोस्टमध्ये जर घसरा अजूक वजा केला आपण, डेप्रिशिएशन वजा केलं तर नेट NDP निघतं फॅक्टर कोस्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणून. हे तर समजलं तुम्हाला देशांतर्गत उत्पन्न संकल्पना. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना GNP म्हणलं तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राईस. याच्यामधून डेप्रिशिएशन किंवा घसरा जर वजा केला तर नेट नॅशनल प्रोडक्ट निघलं जातं. आता तुम्ही म्हणता घसरा का वजा करायचा, ती हे जास्त आहे. हे त्याच्यामध्ये देशाचे उत्पन्न काय टॅक्सवरून येणार आहे का, नाही. तर टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जात नाही. किंवा जो समजा 10 रुपये जो साबण भेटतो आम्हाला, ऑलरेडी त्याची किंमत असते 8 रुपये, पण ते सरकार काय करतं, त्याच्यावर टॅक्स टाकल्यामुळे ती 10 रुपयाला विकली जाते. मग तुम्ही 10 रुपयांनी जर GDP टाकलं तर ती काय होत नुसतं म्हणतो ना आपण मूल्यवर्धित किंमत दाखवली त्याने, एक्स्ट्रा दाखवली. म्हणजे देशाचं उत्पन्न 10 समजा आता ट्रिलियन आहे, 3 ट्रिलियन धरा, ते डेप्रिशिएशन अजून वाढू शकतं ना, 3.5 ट्रिलियन होऊ शकतं ते. तर असं न करता जे नेट आहे त्याच्यावरच धरलं जातं. आणि समजा 3 आहे आता नेट, म्हणजे त्याच्यातून टॅक्स काढल्यानंतर जेवढं उत्पन्न राहतं ते GDPमध्ये गणलं जातं. ओके, त्याच्यामुळे डेप्रिशिएशन मदत आहे. आता GNP म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणलं आता मार्केट प्राईसनुसार. त्याच्यातून डेप्रिशिएशन काढलं तर नेट नॅशनल प्रोडक्ट निघतं मार्केट प्राईसनुसार. आता GNP सेम आहे GDP आणि अप्रत्यक्ष वजा केला, अनुदान टाकलं तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट फॅक्टर कोस्ट निघतं. आणि त्याच्यातून डेप्रिशिएशन पुन्हा वजा केला आपण तर नेट नॅशनल प्रोडक्ट निघतं. ओके, तुम्ही म्हणता दोनदा काय झालं, सुरुवातीला अप्रत्यक्ष वजा केला, अनुदान टाकलं याच्यामध्ये आणि GNP निघलं. पण GNPमधून जर जो अप्रत्यक्ष कर आहे ते काढला तर नेट नॅशनल प्रोडक्ट फॅक्टर कोस्ट हा घटक निघतो त्याच्यातून. त्यानंतर परदेशातून प्राप्त होणारे निव्वळ घटक उत्पन्न हे सुद्धा त्याच्यामध्ये गणलं आता GDP प्लस मार्केट प्राईस म्हणलं आता. नंतर दुसरं म्हणजे GNP मार्केट प्राईस. ओके, तर आता NDP काय आलं, तुम्ही पाहिलं असं NDP काय ह्या ठिकाणी पाहू शकता. ओके, त्याच्यामधून डेप्रिशिएशन काढलं GDPमधून, ते नेट डोमेस्टिक प्रोडक्ट निघतं मार्केट प्राईसनुसार. आणि त्याच्यात जर परदेशातून प्राप्त होणारा निव्वळ घटक उत्पन्न केलं तर नेट नॅशनल इन्कम निघतं मार्केट प्राईसनुसार. ओके, याच्यावर सेपरेट लेक्चर आणू आपण, हा खूप मोठा टॉपिक आहे. संकल्पना ह्या ठिकाणी दिल्या आहेत. ओके, याच्यामधलं सेंटेन्समध्ये दिल्यात ऑलरेडी आपण पाहिले. आता हे नेट नॅशनल इन्कम काय, GDP म्हणजे काय, त्यानंतर जे NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, याच्यामध्ये जर परदेशी उत्पन्न मिळलं तर नेट नॅशनल प्रोडक्ट निघतं. ओके, ह्या ठिकाणी ते फक्त शब्दामध्ये दिले, आपण ती न घेता आता पुढची संकल्पना पाहू. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, स्थूल राष्ट्रीय उत्पादन बाजारभावाला काय. ओके, हे संकल्पना पाहिल्यात आपण. आता डायरेक्ट पाहू राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या, मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम म्हणून. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. आता हा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे. आयोगाने या घटकावर डायरेक्ट क्वेश्चन विचारलेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेत. त्याच्यामुळे ज्यावेळी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना येते त्यावेळी ह्या टॉपिकवर आता आपण जो घेणार आहे त्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोणी केलं होतं पाहू आपण. तर दादाभाई नौरोजी यांचं नाव तर सर्वांनाच माहिती की राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं होतं. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला प्रयत्न केला होता. त्यांनी 1867 भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी सांगितलं होतं. 67-68ची संख्या आहे. त्यावेळी दरडोई उत्पन्न 20 रुपये इतके. दरडोई उत्पन्न काय, तर जे राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा GDP म्हणलं तर त्याला भागिले लोकसंख्या. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीमागे किती खर्च येतो तर त्याला दरडोई उत्पन्न म्हणलं तर 20 रुपये इतके होतं. त्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन 2 क्षेत्रामध्ये केले, कृषी क्षेत्र आणि गैर कृषी क्षेत्रामध्ये. ओके, म्हणून दादाभाई नौरोजी यांना गणना पद्धतीला वैज्ञानिक मानले जात नाही. त्यानंतर विल्यम डिग्बी म्हणून 1897 ते 1898 भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे त्यांनी मोजमाप केलं होतं. त्यावेळी 390 कोटी सांगितलं होतं. दरडोई उत्पन्न 17 सांगितलं होतं. आता दरडोई मी प्रत्येक वेळी सांगणार नाही तुम्हाला काय. पुन्हा एकदा ऐका, दरडोई उत्पन्न तर लोकसंख्येला भागिले राष्ट्रीय उत्पन्नाला भागिले लोकसंख्येने केलं तर दरडोई उत्पन्न येतं. त्यानंतर फिंडले शिराज यांच्या मते 1911 राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी होतं. ओके, 1942 कोटी किंवा 1942 कोटी धरा. राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळी 80% दरडोई उत्पन्न किती होतं, 80 रुपये होते. पुन्हा एकदा ऐका, फिंडले शिराज यांच्या मते 1911 राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, 1942 कोटी. दरडोई उत्पन्न 80 इतके होते, 80 रुपये. त्यानंतर डॉक्टर VKRV राव यांनी 1925 ते 1929 दरम्यान राष्ट्रीय उत्पन्न 2300 कोटी सांगितलं होतं आणि दरडोई उत्पन्न 78 रुपये एवढे सांगितले होते.
त्यांना सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना आणि राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले होते, म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणलं जातं. फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग समजलं जातं. कोणाला? डॉक्टर V.K.R. राव यांना. आता पुढचे R.C. देसाई म्हणून, यांनी 1930 ते 31 साठी राष्ट्रीय उत्पन्न 2809 एवढे सांगितलं होतं. दडी उत्पन्न 72 रुपये एवढे त्यांनी सांगितले होते. आता संकल्पना आहेत, या संकल्पना खूप महत्त्वपूर्ण आहे. भारतीय सांख्यिकी संस्था पुढे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणलं तर ISI, ती ISI वेगळी आणि हे ISI वेगळं. तर 17 डिसेंबर 1931 रोजी प्रोफेसर PC महाबोलीस यांनी उपयोजना संख्याशास्त्र या विभागासाठी कलकत्ता येथे भारतीय सांख्यिकी संस्था एक गैरनफा सोसायटी म्हणून स्थापन केली होती. 1933 पासून या संस्थेमार्फत संख्या नावाची जर्नल प्रकाशित केली जाते. पुढे स्वातंत्र्यानंतर 1959 रोजी राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून याला दर्जा देण्यात आला आहे. तेव्हापासून ती पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस उपलब्ध करून देते. नंतर स्वातंत्र्यानंतर बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप कुणी केलं होतं, त्यासाठी एक समिती स्थापन केली होती, राष्ट्रीय उत्पन्न समिती किंवा नॅशनल इन्कम कमिटी म्हणलं जातं. आधीची संकल्पना पाहिली आपण, ते कधीच्या आहेत? स्वातंत्र्यपूर्व काळात. आता स्वातंत्र्यानंतरच्या गोष्टी पाहू. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने 4 ऑगस्ट 1949 रोजी प्रोफेसर PC महाबोनीस म्हणलं जातं यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्नाची समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत D.R. गाडगीळ होते, V.K.R. राव हे सुद्धा सदस्य होते. समितीने आपला पहिला अहवाल 1951 मध्ये प्रसिद्ध केला, 1954 मध्ये सुद्धा प्रसिद्ध केला होता. पहिल्या अहवालात समितीने 1948 ते 49 या वर्षात राष्ट्रीय उत्पन्नाचे सरकारी आकडे जाहीर केले. तसेच राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी संकल्पनात्मक आराखडा सुद्धा तयार केला होता. त्यानंतर समितीने आपल्या अंतिम अहवालात म्हणजे 1948 ते 49, 1949 ते 50, 1950 ते 51 साली चालू व स्थिर किमतीनुसार, चालू आपण पाहिलं तर करंट प्राईस आणि स्थिर स्टेबल किंमत आपण त्याला, किमतीनुसार आधारभूत वर्ष त्यावेळी 1948-49 आधारावर त्यांनी काय केलं तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. आता बेस इयर किंवा आधारभूत वर्ष काय, हे पण महत्त्वपूर्ण आहे. काय होतं, आपण दरवर्षी समजा जुन्या आधारभूत वर्षावर म्हणजे मार्केट समजा 2 वर्षापूर्वी साबण 10 रुपयाला असेल, आज आपण पाहिलं 12 रुपयाला भेटतोय एखादा, तर ते डायरेक्ट म्हणता येत नाही की त्याच किमतीनुसार म्हणजे आता काय झालं, स्वस्त झाला किंवा किंमत वाढली म्हणून. कधी कधी साबणाची किंमत 8 रुपये सुद्धा होती, पण संख्या तुम्ही जर पाहिलं असेल त्याची किंमत कमी होती ना सध्या. फॅक्टर्स, लोकांचे इन्कम वाढले, त्यानंतर तुम्ही त्याला ते समजण्यासाठी तुम्हाला महागाई समजणं गरजेचं आहे. चालू किमतीत म्हणून काय होतं, नुसतं महागाई दिसून येते आपल्याला. ती महागाई दिसून न येता म्हणजे समजा 10 रुपयाचा साबण आज 15 रुपयाला भेटतोय, पण त्या स्थितीला जर आपण रिपीट गेलो तर ते 10 रुपयालाच भेटेल, आज 15 रुपयाला भेटतोय. तुम्ही पहिला असं 10 वर्षापूर्वी लोकांचा पगार हा 2-2, 3-3 हजार होता, आज नाही ना, आज जास्त आहे. मग तुम्हाला याच्यानंतर कळून फक्त महागाई वाढली, पगार वाढले नाही तर महागाई वाढली, त्याच्यामुळे ती किंमत दिसते. म्हणून इथं काय सांगितलं आहे, बेस इयर घेणं गरजेचं आहे. बेस इयर जर घेतला आपण, प्रत्येक वेळी चेंज करत, आता 2015 होतं मध्ये, तर ते जर घेतलं आपण तर ॲक्युरेट किंमत निघते राष्ट्रीय उत्पन्नाची किती, हे महत्त्वपूर्ण आहे. नंतर या समितीच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, तसेच 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटनांची स्थापना सुद्धा करण्यात आली होती. ही विचारण्याची शक्यता कधी स्थापन झाली, 1954 मध्ये. हे पण महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या समितीनुसार? राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या. त्यानंतर CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणलं आता, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. तर भारत सरकारने 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सरकारी एजन्सी म्हणून केंद्रीय सांख्यिकी संघटनाची स्थापना केली होती. या संघटनेने 1955 मध्ये कार्यारंभ सुरू केला, म्हणजे कार्याला सुरुवात केली होती. आणि यानंतर एक संस्था स्थापन करण्यात आली, तिला म्हणलं केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणून, सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणलं आता. ऑफिसवरून संस्थामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं होतं त्याचं. नंतर सांगितलं की या ठिकाणी पाहू शकता त्याचं कुठं कार्यालय, हे महत्त्वपूर्ण आहे. नाव बदललं होतं त्या ठिकाणी. सुरुवातीला नाव काय होतं, इन्स्टिट्यूट होता, इन्स्टिट्यूटवरून ऑफिस करण्यात आलं. 1951 मध्ये इन्स्टिट्यूट म्हणून स्थापन केली ती आणि 1955 मध्ये त्याचं नाव बदलण्यात आलं होतं. आज CSOचे मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी, मात्र औद्योगिक सांख्यिकी कार्यालय कलकत्ता या ठिकाणी आहे. CSOचे मुख्य जे CSOचे प्रमुख कार्यालय राष्ट्रीय उत्पन्न गणना होय म्हणलं जातं. याचं काम काय आहे, तर प्रमुख राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे. तर विचारला क्वेश्चन की भारतामध्ये खालीपैकी कोण राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करायचं कार्य करतं, व्यक्तींची नावं देतील आणि पुढे एक CSO सुद्धा देतील, तर ते CSO असणार आहे. ओके, त्याला काय म्हणलं तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे काम करते. आता हे प्रकाशन सुद्धा सांगितलं, कोणते प्रकाशन केलं जातं आहे. आता यांच्यामार्फत राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा काढलं जातं, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण केलं जातं, ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज म्हणलं जातं. तिसरं म्हणजे औद्योगिक उत्पन्न निर्देशांक, हे पण महत्त्वपूर्ण आहे. IIP आपण याच्यावर सेपरेट लेक्चर आणू. ग्राहक किंमत निर्देशांक CPI म्हणलं तर रूरल, अर्बन आणि कंबाईनमध्ये. नंतर विविध प्रकारचे आर्थिक सांख्यिकी, विविध प्रकारचे सामाजिक सांख्यिकी, डेमोग्राफीबद्दल सुद्धा ते माहिती आपल्याला सांगत असतात.
त्यानंतर पुढची एक संस्था राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSSO म्हणलं आता. याची स्थापना बघा 1950 करण्यात आली ती. 1970 मध्ये NSS मध्ये त्याचे काय केलं, नाव चेंज करण्यात आलं. नंतर NSSO मार्फत NSSO समजलं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस म्हणलं आता. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. तर याच्यामार्फत म्हणजे NSSO मार्फत विविध प्रकारचे नमुने सर्वेक्षण केले जातात. त्याच्यामध्ये प्रमुख 4 आहेत: घरगुती सर्वेक्षण, उपकरण सर्वेक्षण, ग्राम सुविधा, नंतर भूमी व पशुधन धोरण. हे त्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्वेक्षण केलं जातं. NSSOचे कार्य 4 विभागामार्फत चालते. आता 4 विभाग आहे त्याचे. एक म्हणजे सर्वे डिझाईन आणि रिसर्च विभाग कोलकाता, नंतर दुसरं म्हणजे फील्ड ऑपरेशन विभाग नवी दिल्ली व फरीदाबाद, तिसरं म्हणजे डाटा प्रोसेसिंग विभाग कोलकाता, चौथं म्हणजे समन्वय प्रकाशन विभाग नवी दिल्ली यांच्यामार्फत केले जातात. आता या ठिकाणी NSSOची विविध फेऱ्या असतात. दरवर्षी NSSO काय करत असतं, फेरी म्हणण्यापेक्षा आपण त्याला सोप्या शब्दामध्ये दरवर्षी जी आकडेवारी काढली जाते त्याला NSSO भाषेमध्ये फेरी म्हणतात. NSSOची नुकतीच आता तुम्ही पाहिजे 68वी फेरी झाली होती. त्याच्यामध्ये ती माहितीसुद्धा आली होती. 68 म्हणजे नवीन वर्षाची जी आकडेवारी असते ते समजा ह्या वर्षी मागच्या वर्षी 68 होते, यावेळी 59, पुढच्या वर्षी 70, 69 ओके समजलं असं 68, 69, 70. आता पुढं पाहू. आता सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, उदाहरणार्थ घरगुती उपयोग खर्च, रोजगार बेरोजगार आकडेवारी, भूमी पशुधन धारणा, सामाजिक उपभोग, दारिद्र्य, बाल कामगार, साक्षरता, कृषी उपक्रम. आता मित्रांनो तुम्हाला हे कन्सेप्ट थोड्या सुरुवात जे नवीन विद्यार्थी त्यांना जड जाईल. तुम्ही 2-3 वेळा जर व्यवस्थित समजून घेतलं, 1-2 वेळा ते वाचा, ते व्यवस्थित जर समजून घेतलं तुम्हाला ते लक्षात 100% राहील. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला या जुन्या कन्सेप्ट करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट शेवटचे जे महत्त्वाचे चॅप्टर आहे तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. हे फक्त ज्यांना इकॉनॉमी माहीत नाही तर त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थित समजण्यासाठी. त्यानंतर दुसरं म्हणजे त्यानंतर पुढचं बघा, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणलं तर NSC. जानेवारी 2000 मध्ये डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली. देशातील सांख्यिकी व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणे या आयोगाचं काम आहे. त्यानंतर 12 जुलै 2006 रोजी कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये प्रोफेसर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. आता याच्यामध्ये काय सांगितले, किमान अंशकालीन अध्यक्षसुद्धा, आणि हे काय आपलं महत्त्व नाही. डायरेक्ट वय 55 वर्ष पाहिजे, पदवी 3 वर्ष पाहिजे, वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहता येतात. फेब्रुवारी 2013 पासून डॉक्टर प्रणव सेवक होते. त्यानंतर निवृत्तीनंतर 2016 पासून राधा विनोद बर्मन हे अध्यक्ष राहिलेत. हे महत्त्वपूर्ण नाही. आता त्यानंतर पुढं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची उपक्षेत्र काय, सब सेक्टर ऑफ इंडियन इकॉनॉमी. याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी CSOने भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन 9 गटामध्ये केले. म्हणजे 9 विभागामार्फत ते काय करतं, आकडेवारी गोळा करतं आणि त्यानुसार आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न किती ते त्याच्याबद्दल माहिती सांगत असतं. आता बघा, CSOने सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणलं तर सुरुवातीला सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट होतं. त्यानंतर 54 मध्ये CSO म्हणून स्थापना करण्यात आली. आता 9 क्षेत्र कोणते हे महत्त्वपूर्ण आहे. पिके, दुसरं पशुधन, तिसरं वानिकी आणि लाकूडतोड, चौथं मत्स्य व्यवसाय हे पहिल्या याच्यामध्ये येतं. दुसरं खाणकाम, तिसरं कारखानदारी, कृषी, वानिकी, मत्स्य व्यवसाय हा ब्रॉड टॉपिक आहे. याच्यामध्ये पिके, पशुधन, वानिकी आणि लाकूडतोड, मत्स्य व्यवसाय हे येतात. कारखानदारीनंतर बघा, चौथं वीज, गॅस, पाणी पुरवठा, 5वं बांधकाम, 6वं व्यापार, हॉटेल आणि रेस्टॉरंट, 7वं वाहतूक, साठवण आणि संचार, 8वं वित्त पुरवठा, विमा, रिअल इस्टेट, 9वं सामुदायिक समाज आणि वैयक्तिक सेवा या याच्यामध्ये येतात. तर या 9 घटकावरून आकडेवारी गोळा केल्यानंतर आपल्याला काय होतं, राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल माहिती सांगितली जाते. त्यानंतर पुढचा पाठ म्हणजे भारतातील राष्ट्रीय उत्पन्न गणनेची पद्धती कोणकोणत्या, म्हणजे कोणत्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. तर डायरेक्ट जास्त माहिती नाही घेता आपण हे काय करणार आहे, 3 प्रकार आहेत. उत्पादन पद्धतीचा वापर, उत्पन्न पद्धतीचा वापर आणि खर्च वस्तूचा वापर म्हणतो आपण. कोणत्या 3 पद्धती, एक उत्पादन पद्धती, कृषी उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचं आपण उत्पादन करतो कंपनीमध्ये तर ते उत्पादन पद्धतीनुसार केलं जातं. दुसरं म्हणजे उत्पन्न, त्याच्यातून इन्कम किती होतं त्या गोष्टीवर. तिसरं म्हणजे खर्च आणि वस्तू प्रवाह किती, या 3 गोष्टीवरून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. आता त्यानंतर पुढची संकल्पना आहे मौद्रिक GDP आणि वास्तविक GDP. या नॉमिनल GDP म्हणलं जातं आणि रिअल GDP म्हणजे काय तर आपण हे पण पाहू. बाजारभावाला मोजलेल्या जे मार्केट प्राईस आहे त्याला मोजलेल्या GDPला मौद्रिक GDP सुद्धा म्हणलं जातं. तर त्यानंतर स्थिर किमतीनं मोजलेल्या GDPला वास्तविक GDP किंवा रिअल GDP म्हणलं जातं. तर जे मार्केट प्राईसनुसार तुम्ही पाहिलं असेल, जे आता तुम्ही पाहिलं असेल अमेरिकेच्या डॉलरमध्ये जे मोजलं जातं त्याला नॉमिनल GDP म्हणलं जातं. ओके, समजलं, बाजारभावाला मोजलं जातं. पण स्थिर किमतीला जर आपण मोजलं रिअल GDP त्याला काय म्हणलं जातं,
स्थिर किमतीमध्ये एखादं बेस इयर ठरवून 2015 हे वर्ष ठरवून त्यावेळी किती किंमत होती त्याला जर आपण धरून आपण कोणतं महागाई त्याला जर धरून आपण किंमत जर GDP मोजली तर तिला वास्तविक GDP म्हणलं जातं, रिअल GDP म्हणलं जातं. त्यानंतर बाजारभावाला मोजलेला GDP म्हणजे सर्व उत्पादन संस्थेच्या एका वर्षात मूल्यवर्धीची बेरीज होय. म्हणजे त्यांनी एका वर्षात निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावाची बेरीज होय. ओके, हे डेफिनेशन पाहिले आहेत आपण. त्यानंतर दुसरं म्हणजे यावरून स्पष्ट होते की या ठिकाणी मौद्रिक GDP बरोबर अंतिम वस्तू व सेवा व त्यांच्या किमती. ओके, समजून घ्या, मौद्रिक GDP वर्सेस अंतिम वस्तू व सेवा. ओके, संकल्पना खाली ते सांगितलेलं आहे, आपण ते न पाहता पुढचा पाठ घेऊ. चालू किमती व स्थिर किमती व आधारभूत वर्ष म्हणजे काय. चालू किमती मार्केट प्राईस, कॉन्स्टंट प्राईस. मार्केट प्राईस म्हणण्यापेक्षा चालू किंमत म्हणजे करंट प्राईस, कॉन्स्टंट प्राईस म्हणजे स्थिर किंमत आणि आधारभूत वर्ष. तर हे समजून घ्या, संबंधित वर्षातील म्हणजे एखाद्या वर्षातील 2021 हे वर्ष धरा, तर संबंधित वर्षातील प्रचलित किमतींना त्या वर्षाची चालू किमतीसुद्धा म्हणलं जातं. त्या वर्षातील चालू किमतींना मोजलेल्या GDPला मौद्रिक GDP असे सुद्धा म्हणतात. मात्र वास्तविक GDP म्हणजे मोजण्यासाठी स्थिर किमतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ह्याचे समजून घ्या उदाहरण, देशात केवळ पेन तयार करणारा एकच कारखाना आहे, त्यामुळे त्या कारखान्याचे मूल्यवर्धित हे देशाचे काय GDP असेल. समजा 2001 मध्ये 100 पेनाचे उत्पादन झाले व प्रत्येक पेनाची किंमत किती होती 10 रुपये. त्यामुळे 2001 सालचे GDP किती होते 1000. 100 गुणिले 10 किती 1000. पण आता या ठिकाणी इथं तर 2002 मध्ये 150 पेनांचे सुरुवातीला 2001 पाहिलं आपण, एक मिनटं. ओके, 2001 मध्ये पाहिलं आपण. ओके, तुम्ही पाहिलं असाल किती 100 पेनाचे उत्पादन निघलं, 10 रुपये निघलं, तर 1000 निघलं. ओके, आणि 2002 मध्ये काय झालं 150 उत्पादन झालं, पेनाची किंमत 15 रुपये झाली. ओके, मग 2250 झाले. ऑलरेडी पेनाची प्राईस वाढली या ठिकाणी 15 रुपये झाले. मग हे काय झालं, फक्त मूल्यवर्ध वाढले म्हणजे किंमत त्याच्यामध्ये जे महागाई म्हणतो आपण मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो ते फक्त वाढलं त्या ठिकाणी. तर वाढलेल्या किमतींचा प्रभाव काढून टाकण्यासाठी 2001चं काय झालं बेस इयर धरलं जातं. म्हणजे ते मूल्य जर धरलं तर 1500 असणार आहे. म्हणजे फक्त 50 पेन एक्स्ट्रा झाले, पण ती बेस इयर आपण 2001चंच धरतो म्हणून 1500 या ठिकाणी मूल्य होतं. ओके, पुन्हा एकदा व्हिडिओ कॉज करून ऐका, नाही तर व्यवस्थित त्या ठिकाणी सेंटेन्स दिले ते नक्की वाचा या ठिकाणी. उदाहरण ह्या ठिकाणी दुसरं सुद्धा दिले, सेम उदाहरणं ह्या ठिकाणी दिली आहेत. ओके, व्हिडिओ कॉज करून ही उदाहरणं पहा नक्की. त्यानंतर भारतातील आधारभूत वर्षाची शृंखला काय किंवा आपण सिरीज म्हणतो. तर स्थिर किमतीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आतापर्यंत जी आधारभूत वर्ष वापरण्यात आली त्यालाच काय म्हटलं जातं, शृंखला म्हटलं जातं. CSOने आपल्या स्थापनेनंतर 1948-49 एक मारलं होतं, त्यानंतर 1956 मध्ये जाहीर केली होती. त्यानंतर इतर सुद्धा दिले या ठिकाणी पाहू शकता. ऑगस्ट 1967 पासून 1960 ते 61 काही आधारभूत वर्ष होते. त्यानंतर या ठिकाणी CSOची जी 1970 मध्ये 71वी फेरी होती, CSOने तिसऱ्या शृंखलेसाठी जानेवारी 1978 पासून 1970 शेवटचं बघू आपण. 2006 पासून 1999-2000 हे काय होतं आधारभूत वर्ष होतं. आणि नुकतंच तुम्ही पाहिलं असेल 2004-5 हे वर्ष स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर खाली लिहिले की 2015 पासून 2011-12 हे काय आधारभूत वर्षाची निवड केली होती. आता आय थिंक मला तरी वाटते 2015 हे आधारभूत वर्ष मानले 2020 साठी. तर त्यानुसार ते केलं जातं. आता अजून काही चेंज केलं नाही, पण सध्या तरी 2015 चालू आहे. मग ते कशासाठी इंडस्ट्रियल इंडेक्ससाठी का GDP साठी ते तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. GDP अवस्थिती म्हटलं तर डिफ्लेक्टर ते पण समजून घ्या. आपण डायरेक्ट या ठिकाणी पाहू. GDP अवस्थिती म्हणजे काय, मौद्रिक GDP वजा वास्तविक, मौद्रिक GDP भागिले वास्तविक GDP, त्याला काय म्हणलं जातं डिफ्लेक्टर म्हणलं जातं. GDP बरोबर GDP जी अवस्थिती आहे बरोबर मौद्रिक GDP भागिले वास्तविक GDP म्हणून. ओके, कॅल्क्युलेशन आहेत, फक्त समजून घ्या या ठिकाणी. आता भारताची GDP किंवा GDP ऑफ इंडिया समजून घ्या. GDP मोजमाप पद्धतीतील बदल काय. तर जानेवारी 2015 पासून GDP मोजण्यासाठी संबंधित पुढील महत्त्वाचे बदल करण्यात आले. भारतात हेडलाईन GDP म्हणून घटक किमतींना मोजलेल्या GDP फॅक्टर कॉस्ट म्हणून समजलं जातं. मात्र जानेवारी 2015 पासून किंवा त्याऐवजी स्थिर बाजार किमतींना मोजलेल्या GDPचा फक्त कॉन्स्टंट प्राईस म्हणून समजण्यात येतं. हे व्यवस्थित वाचा फक्त. इथं काय सांगितलं, भारतात हेडलाईन GDP म्हणून घटक किमतींना GDPचा फक्त फॅक्टर कॉस्ट म्हणून वापर केला जातो. मात्र जानेवारी 2015 ऐवजी स्थिर बाजार किमतींना मोजल्या GDP ॲट कॉन्स्टंट प्राईस म्हणलं जातं. फॅक्टर कॉस्ट मार्केट कॉन्स्टंट मार्केट सुद्धा हे समजून घ्या. ओके, खाली मूल्यवर्धित दिले. आता डायरेक्ट आपण पाहू या ठिकाणी GDP किती 2011-12च्या किमतीनुसार
हे चेंज होतं, ही आकडेवारी प्रत्येक वेळी चेंज होईल. ज्यावेळी बेस इयर चेंज होईल त्यावेळी ही आकडेवारी ऑटोमॅटिक चेंज होत असते. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून ही माहिती घ्या, नाहीतर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. पुढे दिलं की भारतात GDP क्षेत्रीय वितरण कसं आहे. आता GDP मोजण्यासाठी 3 क्षेत्रांचा वापर केला जातो. अजून पण क्षेत्र आहेत, पण मुख्य धरले जाते CSO मार्फत. एक म्हणजे कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. तर अशी ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. शेवटचं 1950-51 मध्ये कृषी क्षेत्राचा 53.1 हिस्सा होता आणि कमी सर्वात उद्योगाचा होता 16.6. आता तुम्ही पाहू शकता 2013-14 मध्ये कृषी क्षेत्राचा 13.94% वाटा आहे GDP मध्ये आणि सर्वात जास्त हे 59 म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा आहे. जीडीपीमधील फरक ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन म्हणलं आता 2011-12च्या किमतीनुसार, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे क्रय शक्ती खरेदी शक्ती समानता, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, PP म्हणलं आता सोप्या शब्दाने PPP द्वारा. ओके, नॉमिनल आणि PPP नुसार जे राष्ट्रीय उत्पन्न थोडं जास्त निघतं आणि जे नॉमिनल आहे अमेरिकेच्या डॉलरचे याच्यामध्ये धरला तर ते कमी निघतं, पण तेच भारताच्या किमतीनुसार धरलं तर ते जास्त निघतं. हे समजण्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. समजा उदाहरणार्थ $1 आहे, एक ब्रेडचं पॅकेट तुम्ही $1 घेऊ शकता अमेरिकेमध्ये, पण तेच पैसे समजा $1ची किंमत भारतात किती 73 ते 74 रुपये. त्याच्यामुळे तुमचे 3-4 ब्रेडचे पॅकेट येऊ शकतात. म्हणजे समानता आहे का नाही. पण आपण जर तिथं घेतलं तर ते जास्त किमतीला पडतं, ते भारतात कमी पडतं. हा फरक आहे. म्हणून PPP नुसार भारतीय राष्ट्रीय उत्पन्न थोडं जास्त निघतं. आता या ठिकाणी काय सांगते, हा निर्देशांक 2 चलनाच्या खरेदी शक्ती किंवा क्रय शक्तीची तुलना करण्यासाठी वापरला जातो. कोणत्याही देशाच्या चलनाच्या खरेदी शक्ती तुलना अमेरिकन डॉलर खरेदी शक्तीशी केली जाते. उदाहरणार्थ $1 अमेरिकेत जेवढ्या वस्तू व सेवा विकत घेऊ शकतो तेवढ्याच वस्तू व सेवा भारतात विकत घेण्यासाठी जेवढे रुपये लागतील तेवढे रुपयांची $1 खरेदी शक्ती समान आहे का, तेवढे रुपये बरोबर $1 असा दर निश्चित करतात. याला क्रय शक्ती समानता असे म्हणतात. यासाठी मी तुम्हाला जे ब्रेडचं उदाहरण दिले सुटेबल आहे. $1 तुम्ही अमेरिकेत $1 घेऊ शकता समजण्यासाठी. तेच $1 भारतात तुम्ही 2-3 ब्रेडचे पॅकेट घेऊ शकता. ऑर्डर 73 भरपूर येतात, पण आपण 2-3 अंदाजे धरू शकतो. हा फरक दिसून येतो. त्यानंतर क्रय शक्ती समानतेचा दर 2 चलनाच्या वास्तविक विनिमय दर रेल एक्सचेंज रेट यासाठी दर्शवला जातो. तो त्या चलनाच्या काय मौद्रिक विनिमय दर म्हणून समजला जातो. आता समजण्यासाठी या ठिकाणी उदाहरण व सूत्र आहे ते तुम्ही पहा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे हरित GDP म्हणून ग्रीन GDP. आता बघा तुम्ही पाहिलं असं ना, आर्थिक वृद्धीबरोबर आता पर्यावरणाची हानी व्हायला लागली. तर पर्यावरणाची एवढी हानी होती, आता त्याचं सुद्धा मोजमाप करायची पद्धत सुरू झाली. आता त्याला ग्रीन GDP म्हणलं गेलं आहे. तर आपण ते पण पाहू. आर्थिक वृद्धीबरोबर पर्यावरणाची हानीसुद्धा घडून येते. अशी हानी घडून न येता शक्य असली GDP म्हणजे हरित GDP असं होईल असं समजता येईल. यावरून हरित GDP ग्रीन GDP म्हणलं तर संकल्पात्मक सूत्र पुढील प्रमाणे आहे. हरित GDP बरोबर पारंपरिक GDP वजा पर्यावरणाच्या हानीचे मूल्य. आता या संदर्भात थोडी हिस्ट्री आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता चीनने 2006 पासून 2004 वर्षाचे हरित GDPची आकडेवारी प्रकाशित केली होती, पण राजकीय कारणामुळे 2007 पासून त्याच्या आकडेवारीचं काय केलं, बंद केलं व त्या पद्धतीचा त्याग केला. ओके, त्यानंतर भारतात सर पार्थ दासगुप्ता म्हणून यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती ग्रीन GDP मोजण्यासाठी. या समितीने एप्रिल 2013 मध्ये ग्रीन नॅशनल अकाउंटंट इंडिया फ्रेमवर्क या नावाने अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी हरित GDP मोजण्यासाठी काही शिफारशीसुद्धा शिफारस केल्या होत्या. त्यानंतर भारतात हे पाहिलं आपण. ओके, भारतात जागतिक अर्थव्यवस्थेचे स्थान काय किंवा भारताची इंडियाज प्लेस इन वर्ल्ड इकॉनॉमी. तर दरवर्षी विविध जागतिक संघटनामार्फत विविध देशांचे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. त्याचे वर्गीकरण पुढील याच्यामध्ये जागतिक बँकेचा कोणता जागतिक विकास बँक म्हणला तर वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणून. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ही एक प्रकाशित आहे, वर्ल्ड बँकमार्फत प्रसिद्ध केली जाते. त्यामार्फत आकडेवारी येत असते, पण ती नॉमिनल पद्धतीने येते, PPP नुसार येत नाही. जागतिक बँक दरवर्षी 1 जुलै रोजी जागतिक म्हणजे नवीन वर्षाला जगातील सर्व देशाचे विविध उत्पन्न गटाचे वर्गीकरण करण्यासाठी निकष जाहीर करते. देशाचे वर्गीकरण दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे पर कॅपिटा आधारे केले जाते. त्यानुसार जगातील विविध देशांचे वर्गीकरण केलेलं आहे, त्याला जागतिक विकास अहवालमध्ये प्रसिद्ध केलं जातं. त्याला एक रिपोर्ट येतो, हे लक्षात घ्या, वर्ल्ड बँकमार्फत वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक म्हणून. तुम्ही एकदा गुगल करा, हा रिपोर्ट पहा. तुम्हाला ते रिपोर्ट पाहिल्यानंतर लगेच समजा की जागतिक बँक कोणत्या प्रकारे आपल्याला शिफारस करत असतं किंवा सगळ्यांना. त्यानंतर अर्थव्यवस्था दरडोई GNI म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न कमी उत्पन्न त्याने गट निर्माण केला, त्या गटामध्ये असेल ते देश त्या इकॉनॉमीमध्ये येतात असं समजलं जातं. आता नवीन बघा अपडेटनुसार कमी उत्पन्नाचा अर्थव्यवस्था असणारे म्हणजे जी GDP आपण म्हणतो देशाचे उत्पन्न आहे GDP भागिले लोकसंख्या पॉप्युलेशन. ओके, ते दरडोई उत्पन्न निघतं. जर दरडोई उत्पन्न 1025 पेक्षा जर कमी असेल तुमचा तर कमी उत्पन्न अर्थव्यवस्था समजली जाते.
दोन नंबरला म्हणजे 1026 ते 12,665 याच्या दरम्यान जर तुमचे दरडोई उत्पन्न निघलं, म्हणजे जे उत्पन्न आहे देशाचं ते भागिले लोकसंख्या दरडोई उत्पन्न निघतं, तर जर 1026 ते $12,615 एवढं निघलं तर मध्यम उत्पन्नाची अर्थव्यवस्था समजलं जातं. उच्च उत्पादन अर्थव्यवस्था म्हणजे 12,000पेक्षा जास्त असेल तर उत्पन्न. भारताची गणना सध्या निम्न मध्यम मध्ये आहे. ओके, निम्न मध्यम एक नंबरचा 1026 ते 4035 दरम्यान. कारण असं की लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर, GDP जरी असली तरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर, त्याच्यामुळे काय होतं, जे राष्ट्रीय उत्पन्न आपण त्याला लोकसंख्येने भागतो, सरळ आकडेवारी कमी येते. ओके, त्याच्यामुळे काय होतं, जे आकडेवारी दिली ती आपलं भारत कोणत्या याच्यामध्ये होतं, निम्न मध्यम उत्पन्नामध्ये बसतो. आता GNI आकडेवारी हे पण ओके हे पाहिलेच ऑलरेडी आपण. आता ह्या ठिकाणी अहवाल सुद्धा दिला जागतिक बँकेत 2008चा अहवाल. ह्या ठिकाणी पाहू शकता USA किती $19 निघते, आपण म्हणतो GNIच्या मुद्रित दरानुसार GDP किती आहे तर $19 ट्रिलियन आहे. चीनची 12 ट्रिलियन आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता 3 नंबरला जपान येतोय 4 ट्रिलियन, 4 नंबरला जर्मनी 3.67 ट्रिलियन, 5 नंबरला UK 2.62 ट्रिलियन, 6 भारत आहे 2.59 ट्रिलियन आणि 7वेला फ्रान्स आहे 2.58 ट्रिलियन. आता ट्रिलियन काय तुम्ही म्हणता, तुम्ही पाहिलं असेल मिलियन, बिलियन, ट्रिलियन. पहिल्यांदा ही आकडेवारी यायची ना सुरुवातीला स्वातंत्र्य काळात त्यावेळी मिलियनमध्ये यायचं. त्यानंतर 20-30 वर्षानंतर ती बिलियनमध्ये आकडेवारी गेली आणि आता करंट तुम्ही पाहिलं असेल हे ट्रिलियनमध्ये आकडे यायला लागलेत. आता कोडियम व्हायला थोडा टाईम लागणार आहे, त्याला 20-30 वर्षाच्या पुढं 30-40 वर्षाचा कालखंड लागेल कोडियम व्हायला. कोडियम नंतर शक्यता होण्याची कमी आहे. ओके, 4 याच्यामध्ये होण्याची शक्यता, कारण एवढं उत्पन्न निघू शकत नाही. त्यांचं सर्वाधिक GNI PPE तुम्ही म्हणलं ते करंट प्राईस आहे त्या देशाच्या, त्यानुसार पाहिलं तर चीन 1 नंबरला GDPमध्ये सापडतो 23 ट्रिलियन म्हणून. USA 19ला ऑलरेडी 19चे, कारण GDP जे डॉलर USA चालतं त्यांच्या किमतीला तेवढेच आहे, त्यांच्या मार्केट किमतीला सुद्धा ते. पण चीनचं जर आपण डॉलरमध्ये मोजलं तर ते कमी येतं, ते 12 ट्रिलियन येतं. पण त्यांच्या जर चीनचं जे त्यांचं चलन आहे त्याच्यामध्ये जर मोजलं आपण ते त्याच्यामध्ये त्यांच्या क्रयशक्तीला तर 23 ट्रिलियन होतं. USA 19, भारताचे 9.44, नंतर जपान 5.48 आणि जर्मनी 4.18 म्हणून. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता USAच्या अर्ध मानताना या ठिकाणी भारताची काय PPE वर्गीकरण केलं की त्या आकडेवारी निघते. ओके, त्यानंतर भारताची राज्याने GDP सांगा, या ठिकाणी सांगितलं आहे भारतातील सर्वाधिक राज्य GDP, त्यानंतर दरडोई राज्य GDP आणि राज्य GDPचा वृद्धी दर असलेले राज्य या ठिकाणी पाहू शकता. राज्य GDP, दरडोई राज्य GDP, नंतर राज्य GDP वृद्धी दर की कोणाचा आहे ही माहिती लक्षात घ्या. सर्वात जास्त GDP कोणाची, महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर प्रदेश 3 नंबरात तामिळनाडू. ओके, ही आकडेवारी खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. यावर क्वेश्चन बँकसुद्धा पुढे दिली आहे. ओके, हे जर क्वेश्चन तुम्हाला सुटले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तेवढे सांगा. ओके, तर मित्रांनो हा चॅप्टर 3 होता आणि व्हिडिओसुद्धा तिसराच होता, जे रंजन कोळंबे सरांच्या भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकावर आधारित होता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथून पुढं आपल्या चॅनलवर चांगले टॉपिक आणि महत्त्वपूर्ण नोट्ससुद्धा अपलोड करणार आहेत. तर त्या संधीचा नक्कीच फायदा तुम्ही घ्या. ओके, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.